सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत। तसंच खोक्या भाई पैशाचा माज करत असल्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे। कुठे गाडी तर कुठे घरात पैसे उधळताना हा खोक्या भाई दिसतोय। विद्यार्थ्यांना धमकी देत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय। पाहुयात खोक्या भाईचे कारनामे। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या कारनाम्यांची मोठी मालिका। खोक्या भाईनं वन्य प्राण्यांची शिकार केल्याचंही उघड। खोक्या भाईचा पैशांचा माज, हातपाय तोडण्याची विद्यार्थ्यांना धमकी। बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची दहशत संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली। दरम्यान आता त्याच बीड जिल्ह्यात सतीश भोसले उर्फ खोक्या भाई नावाच्या एका तरुणाचे एक कारनामे समोर येऊ लागले आहेत। खोक्या भाई पैशांचा माज करतानाचे व्हिडिओ देखील समोर येऊ लागलेत। एवढंच नव्हे तर खोक्या भाईचा विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचाही व्हिडिओ समोर आला आहे। यात खोक्या भाई हा शिरूरच्या कालिका विद्यालयातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना धमकी देतोय। होणार नाही, डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जाताय। पहिला मला घरच्यासाठी मोठे केसेस एखाद्या लेकराबाळा असेल आपल्या केस झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही, एवढीच वार्निंग आहे तुम्हाला। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईनं वन्य प्राण्यांची शिकार केल्याचंही समोर आलंय। या व्हिडिओत खोक्या भाई शिकार करताना दिसतोय, तर दुसरीकडे एका तरुणाला 50,000 रुपये देऊन खोक्या भाईनं त्याच्याकडून 4.5 लाख रुपयांची मागणी केली आहे। तसंच खोक्याच्या दहशतीला घाबरून सुरेश कातकडे हा तरुण 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे। सतीश म्हणला माझे 50,000 रुपये घेतलेले ते म्हणतो की मी नाही दिले तर मी हाणमार करीन आणि त्याचे 5 लाख रुपये झालं त्याचं याज। 5,000 रुपये रोज म्हणतो त्याचं। तेव्हापासून 3 महिने झालं गायब झालेला आहे। आम्हाला मग आता ते मुलगा सापडायचा कसा, आम्हाला सापडायला नाही जाता आलं। आमचा मुलगा तेवढा सापडून द्यावा। दरम्यान काल खोक्या भाईचा एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता। दरम्यान या प्रकरणी सतीश भोसलेवर कारवाई करून अटक करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। तसंच खोक्या हा धसांचा कार्यकर्ता असल्यानं धसांवर देखील रोहित पवारांनी निशाणा साधला। त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याने अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा विरोध आम्ही करतो। त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती। ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा। आमचं मत कारवाई झाली, पण फक्त FIR केला म्हणजे कारवाई झाली असे नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं ह्याला आपण कारवाई म्हणतो। ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी। तुम्ही सरकार म्हणून आणि पोलीस प्रशासन म्हणून जरा कडक भूमिका घ्या। कडक काहीच होणार नाही, यांना असं नीट करा ना। हे बघा, आपण असे आहेत की आपण कधीच समर्थन करत नाही, यांतल्यावर अशा कडक कारवाई करा की हे सरडेच पाहिजे। आपले कारनामे जनतेसमोर आल्याचं लक्षात येताच खोक्या भाई हा फरार आहे। त्यामुळे पोलिसांकडून खोक्या भाईचा शोध सुरू आहे। त्यामुळे खोक्या भाई पोलिसांच्या हाती कधी लागणार याकडे लक्ष लागलंय। विकास माने, झी 24 तास, बीड।